टू यू बाय चितळे बंधू। मवी आणि मनसेचं शिष्टमंडळ घेणार राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्लिंगम यांची भेट। आगामी निवडणुका पारदर्शकपणे पार पडण्यासाठी निवेदन देणार। अभाविप आणि मनसेच्या वादानंतर अमित ठाकरे आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार। वाडिया महाविद्यालयातील मनसे विद्यार्थी सेनेचे पोस्टर्स लावल्यानं झाला होता राडा। शिंदे सरकारनं घेतलेले निर्णय फडणवीस सरकारकडून रद्द, तर प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी दिलेली जागा पुन्हा जनता दल सेक्युलरला देण्याचा निर्णय। भाजप सरकारचा बच्चूकडून दणका। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईतील वरळी डोम इथं आज महत्त्वपूर्ण बैठक। आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष। महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईत मोर्चा। बोधगयातील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी। मोर्चात सहभागी होऊन ताकद दाखवण्याचं रामदास आठवलेंचं आवाहन। अजित पवारांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी। भाजपचे नेते रामदास तडस यांची मागणी। अजितदादांच्या 3 टर्ममध्ये राज्यात क्रीडा क्षेत्राचं नुकसान झाल्याचा आरोप। दिवाळीपूर्वी ईपीएफओ सदस्यांसाठी गोड बातमी। आता खात्यातील 100% रक्कम काढता येणार। नियमांमध्ये मोठे बदल। 10वी-12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर। 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वी, तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 10वीच्या परीक्षा होणार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आणि हेडलाइन्स नंतर